There are chairs from number XXVII to LXVI in a row at an auditorium. How many chairs are there in the row? इझी आहे, पण यात नेमकी आपली फसवणूक कशी होते लक्षात घ्या. आपल्याला जे नंबर दिलेत काय दिलेत रोमनच्या फॉर्म मध्ये दिलेत एक्स एक्स व्ही आय आय म्हणजे हा 27 टू पुढचा नंबर कुठला दिलेला आहे एल एक्स व्ही आय म्हणजे हा किती होतो 50 प्लस 10 60 प्लस 5 65 प्लस 1 66 म्हणजे नंबर्स 27 टू 66 पर्यंत सीट नंबर दिलेले आहेत, चेअर्सला नंबर दिलेले आहेत. मग यात नेमकं तुम्ही आन्सर कसं करता? बरेचसे विद्यार्थी फक्त डिफरन्स काढतात. 66 मायनस 27 दिस इक्वल्स टू किती होणार 39. तुम्हाला वाटतं 39 ही आन्सर आहे, पण असं जर केलं तर ही चूक असेल. आपल्याला अशा प्रश्नांमध्ये काय करावं लागतं प्लस 1 त्यामध्ये ऍड करून घ्यावा लागतो. म्हणजे देअर आर 40 चेअर्स इन ऑडिटोरियम इन अ रो. ठीक आहे, प्रत्येक रो मध्ये नंबर ऑफ चेअर्स किती आहे त्या 40. मग आता जर असे प्रश्न आले तर आपल्याला एखाद्या वेळेस आयत्या वेळेला कन्फ्युजन झालं की एक ऍड करायचा किंवा नाही करायचा तर आहेच यात काही शंका नाही. पण जर तुम्हाला प्रश्न निर्माण झाला तर तुम्ही कशा पद्धतीनं आपल्या शंकेचं निरसन करू शकता त्यासाठी लक्ष द्या. समजा ही सीट नंबर आता हा डिफरन्स खूप मोठा आहे, आपण छोटा डिफरन्स घ्यायचा आणि नेमकं काय करायचं काळजीपूर्वक व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल. 27 टू 66 ऐवजी सपोज नंबर्स आर गिवन फ्रॉम 27 टू 32. 27 टू 32 जर आपण घेतले तर 32 मायनस 27 तुम्ही या पद्धतीने जर काढलं हा डिफरन्स कितीचा येणार आहे 5. मग इथं सुद्धा एक ऍड करावाच लागणार आहे. सो देअर आर 6 सीट्स. पण आता तुम्ही म्हणाल सर यात काय फरक आहे? मला जे तुम्हाला सांगायचंय ते आता सांगतोय, नीट लक्षात घ्या. जर असे नंबर्स आपण घेतले 32 टू 27 तर काय करायचं सरळ सरळ नंबर्स लिहायचे 27 28 29 30 31 32. किती चेअर्स होतात पहा 1 2 3 4 5 6. मला जे तुम्हाला सांगायचं होतं ते तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल की असा जर प्रश्न पडला तर काय करा या पद्धतीने चेक करा. एवढ्या 40 नंबर्स आपलं लिहिणं शक्य नाही, तेवढा वेळ वाया घालवायचा नाही. छोटे नंबर त्याच प्रकारचे घेऊन आपण आपल्या उत्तराचं समर्थन स्वतःहूनच या पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. अजून एक ट्रिकी क्वेश्चन. सिम्प्लिफाय m मायनस डी डिवायडेड बाय n. आता याचा आन्सर फाइंड आउट करताना काय करता सगळे हे काय आहेत रोमन न्यूमरल्स. तुम्हाला माहिती आहे 7 रोमन न्यूमरल्सचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. IVX LCDM याच्या व्हॅल्यूज पण माहिती आहेत 1 5 10 50 100 500 1000. ठीक आहे. मग आता इथं m स्टँड्स फॉर 1000 मायनस d फॉर 500 डिवायडेड बाय 50. याला बॉड मासचा आधार घेऊन सोडवायचं. बरेचसे जण 1000 मायनस 500 करतात. 500 डिवायडेड बाय 50 त्यांचं आन्सर जर लिहिलं तर ते चुकीचं असेल. मग याला सिम्प्लिफाय काय करायचं सुरुवातीला हे 1000 ऍज इट इज ठेवा. 1000 मायनस कॅरी आउट दिस डिव्हिजन. इफ वी डिवाइड 500 बाय 50 then we have 10. So 1000 minus 10 this equals to 990. हे तुमचं करेक्ट ऑप्शन आहे. Each of the following numbers have the sum LXXVI. LXXVI. आता हा नंबर सुरुवातीला लक्षात घ्या काय होतो LXXVI. L stands for आता हा नंबर तुमच्या लक्षात आलाय 50 प्लस 10 प्लस 10 प्लस 5 प्लस 1. ह्या सर्वांची जर सम केली 50 प्लस 60 प्लस 70 75 प्लस 1 76. आणि तुम्हाला जे 4 ऑप्शन्स दिलेत यात तुम्हाला वाटणार आहे की हे काय सोपं आहे, पण क्वेश्चन कडे नीट लक्ष द्या. प्रश्नात काय म्हटलेलं आहे व्हिच ऑफ द फॉलोइंग नंबर्स हॅव द सम. इथलचा हा जो सम शब्द आहे त्यामुळं तुम्ही ऑप्शन कोणते चेक करता तुम्ही सबट्रॅक्शनचा ऑप्शन पाहतच नाहीत, तुम्ही वेळ घालवता त्या फक्त समच्या मध्ये. तर लक्षात घ्या यातलं खरं तर करेक्ट ऑप्शन कोणतं आहे जो की डिफरन्सच्या फॉर्म मध्ये दिले. कसं दिलेलं आहे ते सी मायनस कुठला नंबर आहे एक्स एक्स आय व्ही आणि सी म्हणजे 100 100 मायनस एक्स एक्स आय व्ही
10 प्लस 10 20 प्लस 4 24. हा नंबर कोणता आहे? 24. सबट्रॅक्शन करा. 10 minus 4 6, then 9 minus 2 7 0. So 76. What is this? 76. आता बाकीचे जर तुम्ही ऑप्शन चेक केले तर पहा त्यांची सम जरी घेतली तर ती 76 येत नाही. इथं मेन फसवणूक कोणती होते? सम शब्दामुळं की तुम्ही असा विचार करता, पण हे प्रत्यक्षात कसं असतं? आता तुम्ही 5वीचे आहात, तुम्हाला हे रूल्स झालेले नाहीत, पण हे सुद्धा समच्या रूपामध्ये असं आपल्याला मानता येतं 100 प्लस इन ब्रॅकेट -24 आणि हे प्लस इंटू मायनस काय होत असतं? 100 - 24. याला देखील आपण सम म्हणू शकतो. त्यामुळं ह्या प्रश्नाच्या बाबतीत काळजी घ्या. सिम्प्लिफाय m/l इंटू d-c/xl. काय दिलेत? ऑल दीज नंबर्स आर रोमन न्यूमरल्स. आता याची व्हॅल्यू तुम्हाला सिम्प्लिफाय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. मग ही करण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 7 सिम्बॉल्स IVX LCDM IVX LCDM असं चालत चालत म्हणत राहिलं तर आपोआप तुमच्या व्हॅल्यूज लक्षात राहतात. आणि याच्या व्हॅल्यू काय आहेत? 1, 5, 10, 50, 100, 500, 1000. त्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्या. m म्हणजे किती आहे? 1000. सो 1000 अपॉन n म्हणजे 50 इंटू d म्हणजे 500 मायनस c म्हणजे 100 डिवाइडेड बाय xl. 50 minus 10 40. आता याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? युनिट प्लेसचा 0 युनिट प्लेसच्या 0 सोबत कटला म्हणजे या दोघांना आपण 10 ने डिवाइड केलं. ठीक आहे. 5 1 जार 5, 5 2 जार 10, एक 0 राहिलेला लिहून टाकायचा 20. आता इथलचे कॅल्क्युलेशन लक्षात घ्या. या 40 मधला 0 या दोघांच्या 0 सोबत कटत नाही. का कटत नाही? कारण या दोघांचा आधी डिफरन्स आपल्याला काढावा लागेल. नसताही सेपरेट डिवाइड करावं लागेल. 500 डिवाइडेड बाय 40 मायनस 100 डिवाइडेड बाय 40. पण तिथं कॅल्क्युलेशनला वेळ जातो. त्यापेक्षा सोपं काय करा? 500 मायनस 100 दॅट इज 400 डिवाइडेड बाय 40. 0 1 0 कटून गेला. 4 1 जार 4, 4 1 जार 4, 0 as it is. So take product of 20 and 10. काय येणार आन्सर? 200. 2 and quarter thousand boys and 3 quarter girls are in school. Write total number of students in देवनागरी numerals. प्रश्न तुम्ही नीट वाचलेला आहे. 2 and quarter boys. आता मित्रांनो लक्षात घ्या, यात फसवल्या तुम्ही कुठे जाता? तुमच्या लक्षात काही वेळा येत नाही. 2 and quarter. क्वार्टर शब्द लक्षात घ्या. क्वार्टर इज अ 4th पार्ट. क्वार्टर कशाचाही असू द्या. 100चा क्वार्टर म्हटलं तर किती होणार? 25. 1000चा क्वार्टर म्हटलं तर 4th पार्ट. 4th पार्ट म्हणजे किती? 250. ठीक आहे. या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी क्वार्टर जेव्हा जेव्हा शब्द येईल तेव्हा तेव्हा काय लक्षात घ्यायचं? 4th पार्ट. मग 1000चा क्वार्टर म्हटल्यानंतर 250. आता इथं जे नंबर्स तुम्हाला आलेत ते नंबर्स काय आहेत? 2 and quarter thousand boys. 2 and quarter thousand म्हणजेच 2250 हे बॉईज आहेत आणि गर्ल्स किती आहेत? 3 and 3/4. नीट लक्षात घ्या, इथं क्वार्टर नाहीये. 3/4. 3/4 म्हटल्यावर 250 plus 250 plus 250 that becomes 750. So 3750. या दोघांची सम घ्या. 0 ला 0 0 0. Then what is this? 3 plus 3 that becomes 6. कॅरी 1 ऍड केला इथं 6000. आता ही 6000 देवनागरी मध्ये कसे लिहायचे? तुमच्या लक्षात येऊ शकतात. 6 0 0 0. बाकीचे ऑप्शन्स 3 चुकीचे आहेत. हे ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. जर तुम्हाला या प्रश्नांव्यतिरिक्त या लेसनवर डिपेंड असणारे काही प्रश्न पडलेले असतील किंवा तुमच्या काही शंका असतील तर कृपया कमेंट करायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिल्या जाईल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करायला आणि इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या.